आज मी आपल्यासोबत कांदा बटाटा पोहे याची रेसिपी शेअर करणार आहे. पोहे बनवल्यानंतर कडक होतात, थोड्या वेळाने जास्त वेळ नरम राहत नाही. तर यासाठी ना काही टिप्स असतात ज्या फॉलो करून तुम्ही जर कांदे पोहे हे बनवलात ना, खरंच खूप टेस्टीही होतात आणि दिवसभर जरी ठेवलात ना तरी नरम राहतात. प्रवासामध्ये वगैरे जायचं असेल तर तुम्ही एकदा हे कांदा बटाटा पोहे नक्की बनवून पहा. खूप छान लागतात आणि दिवसभर ठेवलात ना तरीही नरम राहतात. जराही कडक होत नाही. चवीला तर भारी आहेतच आणि पूर्ण रेसिपी पहा म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय काय टिप्स सांगितलेल्या आहेत. तर सर्वात प्रथम काय करायचं आपल्याला घ्यायची कढई. तर कढई ना थोडी जाडबुडाची घ्या म्हणजे पोहे खाली लागणार नाही. आता यामध्ये तेल घ्यायचं तर आणि अर्धा चमचा असं 1.5 चमचा मी जी पळी असते ती तेल घेतलेली आहे. तेल थोडं जरा जास्तच घालायचं म्हणजे पोहे नरमही राहतात आणि चविष्टही होतं. त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत थोडेसे शेंगदाणे. तर 2 चमचे किंवा तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता. आता शेंगदाणे एकदम कमी गॅस ठेवायचे आणि भाजायचे. तेलामध्ये चांगले भाजून घेतल्यामुळे काय होतं ते कुरकुरीत होतात आणि जास्त लाल करायचे नाही. ते बघा हलका असं वरची साल निघायला लागली तर काढून घ्यायची आणि त्याच तेलामध्ये आपण घेणार आहोत एक बटाटा. तर मध्यम आकाराचा बटाटा असा मध्यम फोडी करून घ्यायची आहेत. हा कच्चाच बटाटा आपण इथे घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल कच्चा बटाटा हा फ्राय करू नको असेल तर तुम्ही उकडलेला बटाटाही वापरू शकता. पण एकदा या पद्धतीने बनवून पोहे ना बटाटा जो आहे आपण तेलामध्ये भाजला ना तर पोहे खरंच खूप टेस्टी लागतात. आता ना थोडंसंच घालूया मीठ बटाट्यापुरतं म्हणजे काय होईल बटाट्याला छान असं व्यवस्थित मीठ लागलं जाईल. खाताना तो फिकाळणी लागणार नाही. त्यामुळे तेलात असं मीठ घालून बटाटा भाजला ना मस्त टेस्टी होतो. आता गॅस मिडियम ठेवायचे आणि हा बटाटा आपल्याला थोडासा लालसर रंग येईपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे बटाटाही शिजला जाईल आणि त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आणि आपली पोहे छान टेस्टी होतील. मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे तोपर्यंत तुम्ही इतर भाज्याही म्हणजे जे यासाठी लागणारं कांदा वगैरेही कापून घेऊ शकता. तर आता काय करतं हा बटाटा भाजतोय तोपर्यंत आपण पोहेही घेतलेले आहेत इथे. तर इथे मी पाव किलो पोहे घेतलेले आहेत आणि पोहे बघा जाड पोहे असतात ना ते घ्यायचे. पातळ पोहे घ्यायचे नाही. नाहीतर काय होतं जेव्हा आपण हे भिजवतो ना तेव्हा लगदा होतो. त्यामुळे जे जाड कांद्या पोहेचे पोहे येतात ते घ्यायचे आहेत. आता यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला पोहे धुवून घ्यायचे आहेत. आता दुसरी टिप्स काय की पोहे लगेचच कडक होतात, नरम राहत नाही. तर त्यासाठी काय करायचं हे असे पोहे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आणि 1 मिनिटभर असंच ठेवून द्यायचे पाण्यामध्ये. जास्त वेळ नाही 1 मिनिटभरच ठेवायचं बघा. आता वरचं जे 1 मिनिट ठेवल्यानंतर वरचं मी पाणी सर्व जे आहे काढून टाकलेलं आहे. पाणी सर्व काढून टाकायचं. पाण्यामध्ये थोडा वेळ पोहे भिजत ठेवल्यामुळे काय होतं पोहे छान ओलसर होतात आणि नरम राहतात जास्त वेळ. लगेचच भिजवून काढलात ना तर ते पोहे कडक होतात थोड्या वेळाने. आता बटाटाही आपला भाजलेला आहे बघू शकता. हलका हलकासा मध्ये मध्ये जो कच्चा राहिलेला आहे तोही भाजतोय. तोपर्यंत आपण काय करूया जे पोहे आपण भिजवून ठेवले होते त्यामध्ये घालायचे मीठ चवीनुसार, साखर. तर इथे मी ना एक चमचा आणि थोडीशी अर्धा चमचा एवढी साखर घालते. आता हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हळद घालायची. आता हे सर्व साहित्य यामध्ये आताच घातल्यामुळे काय होतं पोहे ओलसर असतात ना त्यामध्ये मस्त मग साखर आणि मीठ मिक्स होतात आणि पोह्यांना छान म्हणजे असं मिक्स झाल्यामुळे पोहेही टेस्टी होतात. नाहीतर काय होतं आपण जेव्हा फोडणी घातल्यानंतर जर घालायला गेलात ना तुम्ही मीठ साखर वगैरे ते व्यवस्थित लागत नाही. एका ठिकाणीच कुठेतरी राहतात आणि मग खाताना ते खारट वगैरे लागतं. त्यामुळे या पद्धतीने नक्की बनवून पहा. तर आपलं आता बघा बटाटाही छान असं लालसर झालेला आहे, फ्राय झालेला आहे. आता त्याच तेलामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी मोहरी जास्त नाही घालायची आणि त्यानंतर 1 चमचा जिरं. तर मी अर्धा चमचा एवढंच मोहरी घातलेली आहे आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे. आता जिरं आणि मोहरी छान अशी तडतडली आहे. त्यानंतर घालायची यामध्ये हिरव्या मिरच्या. तर इथे मी 2 मोठ्या हिरव्या मिरच्या अशा मध्ये चिरून घेतलेल्या आहेत आणि तेलामध्ये फोडणीला घालायचे आहेत. म्हणजे काय होतं तेलामध्ये जो मिरचीचा नसतो तिखटपणा व्यवस्थित उतरला जातो आणि मग पोहेही मस्त टेस्टी होतात. घातलेले आहे खूप सारे कढीपत्ता आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरायचे बरं का. एकदम बारीक चिरायचे म्हणजे काय होतं पोह्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स होतात. जर जाड कापलात ना तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही. त्यामुळे मग पोहे थोड्या वेळाने कडक होतात, व्यवस्थित ना टेस्ट लागत नाही पोहे. त्यामुळे ह्या टिप्स आहेत ना लक्षात ठेवा. आता पोहे जास्त वेळ नरम राहण्यासाठी दुसरं काय करायचं आहे की आपल्याला कांदा कसा भाजायचा आहे. तर कांदा बघू शकता आपल्याला एकदम लाल ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे.
हा असा गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजायचा आहे. म्हणजे काय होतं पोहे जो कांद्याचा ओलसरपणा असो, मऊपणा असो ना, तो पोह्यांमध्ये मिक्स झाल्यावरती पोहे नरम राहतात. कारण ते पोहे जे असतात ना, आता कांद्याचा, बटाट्याचा ओलसरपणा शोषून घेतात आणि मग ते पोहे जास्त वेळ नरम राहतात. ह्या टिप्स नक्की लक्षात ठेवा. आता एक कांदा भाजल्यानंतर आपण यामध्ये घातलेले आहेत पोहे आणि गॅस एकदम मंद ठेवायची आणि मंद गॅसवरती आता हे छान असे पोहे, कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जाडबुडाची कढई असल्यामुळे काय होतं, खाली लागत नाही. आता यामध्ये घालूया शेंगदाणे आणि बटाटा जो भाजून ठेवला होता तो. आता जसं मी सांगितलं, तुम्हाला जर असं बटाटा फ्राय करून नको असेल तर उकडलेला बटाटाही तुम्ही यामध्ये घालू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. आता थोडीशी वरून घातलेली आहे कोथिंबीर आणि हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. तर बघा मिक्स करून झालेलं आहे. आता गॅस एकदम मंदावरतीच ठेवायची आहे आणि याला ना आपल्याला वाफ द्यायची असते. आता गॅस एकदम मंद करून याला झाकून आपण फक्त 2-3 मिनटं दणदणीत अशी वाफ येऊ द्यायची आहे. जास्त वेळ नाही. आता लगेच वाफ झाकण काढून वरून एक अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो पिळून घालायचा आहे. आता लिंबू तुम्ही तुमच्या म्हणजे आवडीनुसार तुम्हाला जसं आंबट आवडत असेल तसा घालू शकता किंवा आता तुम्हाला लिंबू नाही पिळायचं आहे, जेव्हा सर्व करायचं असेल तेव्हाही घालू शकता. पण आता कसं व्यवस्थित आतमध्ये मिक्स होतं लिंबू सर्व पोह्यांमध्ये, त्यामुळे मग आता घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच लिंबू घालायचं नाही. आता म्हणजे जेव्हा पोहे होत येतील, वाफ देऊन झाल्यानंतर लिंबू घालून मिक्स करू शकता. आता लिंबू घातल्यानंतर मिक्स करून फक्त 1 मिनिटभर आपल्याला वाफ द्यायची, जास्त नाही. 1 मिनिटभर याला छान अशी वाफ देऊन घेऊया आणि गॅस बंद करून आपले हे गरमागरम असे हे पोहे, कांदा बटाटा पोहे तयार झालेले आहेत. बघू शकता अगदी हळद ही व्यवस्थित लागलेली आहे. कुठेही फिका तुम्हाला कलर दिसत नाही. बघू शकता मस्तचा. त्यामुळे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर पोहे नक्की बनवून पहा. पोहे खरंच खूप भारी लागतात, टेस्टी. एकदा नक्की बनवा आणि मला सांगायचं बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा तुम्ही ही रेसिपी कुठल्या शहरातून पाहताय तेही मला सांगायचं आहे. आणि तुम्हाला काही मला सुचवायचं असेल कमेंट्समध्ये तेही तुम्ही सुचवू शकता. तर नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. गरमागरम मस्त टेस्टी असे चमचमीत कांदा बटाटा पोहे